नमस्कार, मी पंजाब डक. आज आणि 25 आणि 26च्या दरम्यान चांगलं सूर्यदर्शन होईल हे लक्षात घ्यायचं. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुमच्या म्हणजे पूर्व विदर्भामध्ये, पूर्व पश्चिम म्हणजे 6 5 11 जिल्ह्यामध्ये असा खूप काय असा पाऊस एकदम उघाड देणार नाही. म्हणून तुम्ही काय करायचं, जशी वेळ भेटेल तसं शेतीचे कामं करून घ्या. कारण की काय होणार आहे, 25 तारखेला लगेच 25 तारखेला काय होणार आहे, 25 ऑगस्टला लगेच पाऊस आला तुमच्या इकडे थोडी सुरुवात होणार आहे. 26ला ते पाऊस काय होणार आहे, त्याच्यानंतर म्हणजे अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिमकडे लगेच 26 तारखेला येणार आहे. म्हणजे बुलढाण्यापर्यंत ती 26 तारखेला येणार आहे. आणि 27 तारखेला परत तो पाऊस काय होणार आहे, मराठवाड्याकडे येणार आहे. म्हणजे 26 27ला मराठवाड्याकडे येणार आहे. 26 28 26 27 त्याच्यानंतर ते पुढे सरकार नाही. म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खास करून तुमच्याकडं म्हणजे लय काय असं खूप मोठं असं सूर्यदर्शन नाही. तुम्ही काय करा, जशी दुपारपर्यंत वेळ भेटत असेल तर साचलेल्या ठिकाणी खताचं नियोजन करा. पाण्या म्हणजे फवारण्या देखील करू शकता. म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर आता खास करून मराठवाड्याकडे सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, धाराशिव, तर या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, आजपासूनच म्हणजे आपल्या मराठवाड्याकडे म्हणजे 21 ऑगस्ट पासून म्हणजे आज खांदा मळणी दिवशीपासून दुपारपर्यंत सूर्यदर्शन होणार आहे मराठवाड्यात. पण दुपारी म्हणजे बैलाची पूजा करत असताना रात्रीच्या म्हणजे आज म्हणजे खांदा मळणीचे काय करते, बैलाची पूजा करते. तर तुम्ही बघा, बैलाची पूजा करत असताना काही काही ठिकाणी पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे मराठवाड्यातल्या ह्या जिल्ह्यामध्ये म्हणजे एकदम पाऊस आज उघडणार नाही. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये 23 तारखेपासून 23 24 आणि 25 26 तारखेपर्यंत 4 दिवस चांगलं सूर्यदर्शन होणार आहे. पण आता मात्र 21 आणि 22 नंतर दुपारपर्यंत सूर्यदर्शन राहील. पण त्याच्यानंतर काय होणार आहे की दुपारनंतर थोडा सरी येणार आहेत. म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. वारं देखील सुटणार आहे. म्हणून हे लक्षात द्यायचं. त्याच्यानंतर मराठवाड्याकडे मग चांगला पाऊस कधी येईल, तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, आता ही आहे आज आहे 21 ऑगस्ट, 21 22 23 24 25 पर्यंत तुम्ही काय करा, जशी शेतीला वेळ भेटेल सूर्यदर्शन दुपारपर्यंत करा, तशी शेतीची कामे करून घ्या. त्याच्यानंतर काय होणार आहे, 26 ऑगस्ट 27 ऑगस्ट आणि 28 ऑगस्टच्या दरम्यान परत मराठवाड्याकडले म्हणजे मराठवाड्यातल्या जिल्ह्याचे नाव सांगतो. लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये म्हणजे 26 ऑगस्ट 27 ऑगस्ट 28 ऑगस्टच्या दरम्यान परत पावसाचं वातावरण होणार आहे. म्हणून हे मराठवाड्यातले अंदाज लक्षात घ्यायचा. आता त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज तुमच्या इकडं म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा, घेऊ तासगाव, अहिल्यानगर, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव या 5 जिल्ह्याचं तुम्हाला सांगतो.